याचा क्षण आलेला आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वितरण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची मोठी खुशखबर आज मराठवाडा न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे। आणि मंडळी, जर तुम्ही मराठवाडा न्यूज वरती नवीन असाल तर आत्ताच खाली दिसणाऱ्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला आता पुढे जाऊया। बघा, 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे 2 टप्प्यांमध्ये तब्बल 4000 रुपये जमा होणार आहेत। आणि इतकंच नाही तर पीक विमा नुकसान भरपाईचे 18 ते 20,000 रुपये सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेगळेच जमा होणार आहेत। म्हणजे एकूण किती मोठी रक्कम मिळणार आहे बघा। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आज मराठवाडा न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, एकही मिनिट सोडायचा नाही, कारण एका मिनिटाच्या चुकीमुळे तुमचे पैसे अडकू शकतात। त्याचबरोबर लक्षपूर्वक बघा, कर्जमाफीबद्दल पेपरला एक अधिकृत बातमी देखील आलेली आहे। तर बघा काय आहे ती बातमी, नीट बघा, इथं पेपर बघा। सरकारनामा, लोकमत, सकार या पेपरला ही बातमी आलेली आहे की कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच आता 2 लाख रुपयाची कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे 22 तारखेला आता जवळजवळ फायनल झालेला आहे। त्यामुळे या यादीत जर तुमचं नाव असेल तरच आता तुमची कर्जमाफी होणार आहे। आपण आता पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर यादी कशी बघायची, त्यात तुमचं नाव आहे की नाही हे देखील पाहणार आहोत। त्यामुळे वेळात वेळ काढून फक्त 2 मिनिट अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते व कर्जमाफीची पूर्ण रक्कम जमा होण्यास कुठलाही अडथळा येणार नाही। त्यासाठी काय महत्त्वाचे काम करायचे आहेत ते देखील व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे सर्वात आधी आता तुम्ही कुठल्याही वेळ वाया न घालवता आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करून घ्यायचंय आणि तुमच्या जिल्ह्याचं गावाचं नाव लगेच कमेंट करायचंय, जेणेकरून आपण पुढे पाहणार आहोत की तुमच्या गावाचं, तुमच्या जिल्ह्याचं नाव कर्जमाफीच्या 22 तारखेला फायनल केलेल्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे। तर सर्वात आधी बघा मंडळी, महाराष्ट्र सरकारने आता अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण होणार असल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये 2 टप्प्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। तुम्हाला जर 2 वेगळे मेसेज आले तर समजायचं आहे की 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे असे दोन्ही हप्त्यांचे पैसे सरकारने तुमच्या खात्यावरती जमा केलेले आहेत। किती आनंदाची गोष्ट आहे ना ही मंडळी। परंतु मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट सांगते जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, हे पैसे सरसकट सर्वांना मिळणार नाहीत। सरकारने सांगितलेली 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे हे 4000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळायचे नाहीत। ती 2 कामे कोणती आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचाच आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे हप्ते आणि पीक नुकसानीचे पैसे जमा होणार आहेत ती यादी सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती 17 ते 18,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे आणि नमो शेतकरीचे 4000 रुपये असे एकूण पैसे लवकरच जमा होणार आहेत। आता बघा मंडळी, या पैशांचं वाटप का रखडलं होतं हे सुद्धा सांगते। बघा, सरकारचं लक्ष सध्या कर्जमाफीकडे होतं। 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे द्यायचे होते। कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते देणं थोडं रखडलं होतं, परंतु आता कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। कर्जमाफीचं काम पूर्ण झालं म्हणून आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाकडे लक्ष दिलेलं आहे
आणि नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाचं काम पण पूर्ण होत आलेलं असून आता कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। त्यानंतर लगेचच 10व्या हप्त्याची तारीख जाहीर होऊन 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा होतील। असे 2 टप्प्यांमध्ये एकामागे एक 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। मंडळी, आता 1 मिनिट थांबा। जर तुम्ही अजून मराठवाडा न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या बातम्या रोज या चॅनलवरती येत असतात। सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। चला पुढे जाऊया। बघा मंडळी, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते। 84 कोटी रुपये पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे। 84 कोटी रुपये म्हणजे काय साधी रक्कम आहे का? नाही मंडळी, ही मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे। या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होतीलच, परंतु 84 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे सुद्धा जमा होणार आहेत। पैशांची कोणतीच अडचण नसून फक्त वाटप करणं बाकी राहिलं होतं आणि ते वाटप आता सुरू होत आहे। शेतकरी बांधवांनो, आता खरोखरच एक मोठा दिलासा मिळणार आहे। तर मंडळी, आता आपण पाहूया कोणकोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। एकही जिल्हा चुकवायचा नाही। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते नीट ऐका। पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। त्याचबरोबर पीक विमा नुकसान भरपाईचे 15 ते 18,000 रुपये, काहींना 22,000 रुपये सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहेत। 84 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। पैशांची कोणतीच अडचण नसून फक्त वाटप करणं बाकी राहिलं होतं आणि ते वाटप आता सुरू होत आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे। दुसरा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये जमा होईल। त्यानंतर 10वा हप्ता 2,000 रुपये जमा होईल। 2 टप्प्यांमध्ये हे पैसे मिळतील। याचबरोबर 15,000 रुपये प्रति शेतकरी नुकसानीचे पैसे सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आहेत। काहींना यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त रक्कम सुद्धा मिळू शकते। पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। तर मंडळी, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते। ती 2 कामे कोणती आहेत जी तुम्हाला करायची आहेत। ही कामे न केल्यास पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात असू द्या। पहिलं काम म्हणजे ई-KYC। तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावर किंवा CSC सेंटरवर जायचं आहे। तिथे जाऊन ई-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। जर आधीच केलेली असेल तर अडचण नाही, परंतु ज्यांनी केली नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन करून घ्यायची आहे, जेणेकरून येणारी रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होईल। आपल्या गावात CSC सेंटर नसेल तर शहरात असतं, त्या ठिकाणी जाऊन तात्काळ ई-KYC करून घ्या। हे काम लांबणीवर टाकू नका, कारण उशीर केला तर पैसे खात्यात येणार नाहीत। दुसरं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे। तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे आधी तपासा। जर लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन हे काम करून घ्या। DBTच्या माध्यमातून पैसे पाठवताना आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। जर आधार लिंक नसेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत। ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे का हे पण तपासा। नसेल तर तेही लगेच करून घ्या। ही सर्व कामे लवकरात लवकर करा, म्हणजे तुमचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय खात्यात जमा होतील। मंडळी, एक महत्त्वाची विनंती आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, व्हॉट्सॲपवर शेअर करा, कारण या माहितीची गरज प्रत्येक शेतकऱ्याला आहे। आणि मराठवाडा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा मंडळी, हे पैसे नेमके कधीपर्यंत मिळणार आहेत। बघा, आलेल्या माहितीनुसार सध्या तरी पीक विमा नुकसान भरपाईचं वाटप सुरू होत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 जुलैच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे। काही ठिकाणी पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत। शेतकऱ्यांना पैशांची खूप गरज आहे। शेतात राबणाऱ्या या बळीराजाला या पैशांची किती गरज आहे हे सरकारला पण माहित आहे।
म्हणूनच सरकार लवकरात लवकर हे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे. जर 25 जुलैपर्यंत नाही मिळाले तर मग थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु पैसे नक्कीच मिळणार आहेत याची खात्री बाळगा. बघा मंडळी, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे तपासण्याचं काम देखील अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच तयारी करा. बँकेची पासबुक अपडेट करा. मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे का ते तपासा. आधार कार्ड व्यवस्थित आहे का ते बघा. फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का ते तपासा. ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवली तर पैसे येताना कोणतीही अडचण येणार नाही. आता बघा मंडळी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे सुद्धा येणार आहेत. ज्यांना आधी 50,000 रुपये द्यायचं ठरलं होतं त्यांना पण 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे दिले जातील. त्यांच्या खात्यावरती हे पैसे आता कधी पण येऊ शकतात. आणि त्याआधी नमो शेतकरीचे पण पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज असल्याने शेतकरी अखेर खुश झालेले आहेत. नमोचे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये हे पूर्णपणे मिळतील अशी माहिती येत आहे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर या चॅनेलवरती नक्की माहिती देण्याचं काम करूयात. तर मंडळी, शेतकरी बांधवांनो, वर्षानुवर्षे तुम्ही शेतात कष्ट करता, उन्हातान्हात राबता. पाऊस आला तर आनंद नाही, आला तर चिंता. परंतु आता सरकारने तुमच्या कष्टाची दखल घेतलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात येणार आहेत. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत. फक्त ती 2 कामे करा. KYC करा, आधार बँकेशी लिंक करा आणि निश्चिंत रहा. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या बातम्यांसाठी मराठवाडा न्यूजला आत्ता सबस्क्राईब करा.